नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण बेरीज या घटकाबद्दल माहिती करून घेतली। आज आपल्याला वजाबाकी शिकायची आहे। आता वजाबाकी म्हणजे काय, तर तुम्हाला सरळ सरळ वजाबाकी म्हणलं की वजा चिन्ह लक्षात येतं, आडवी रेषा लक्षात येते। पण वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणं, याला आपण वजाबाकी म्हणतो, आहे की नाही। आणि लक्षात ठेवा, वजाबाकीचा सगळ्यात मोठा नियम काय आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या। जर वर लहान संख्या आली आणि खाली मोठी संख्या आली तरी सुद्धा मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची। म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट, वर मोठी येऊ नाही तर खाली मोठी येऊ, कुठेही मोठी आली तरी मोठ्यातून लहानच संख्या वजा होती। फक्त इथे एक नियम असा असतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, पण जी समान चिन्ह आणि विरुद्ध चिन्ह लक्षात ठेवायची। इथे काय, जर समजा समान चिन्ह आली तर बेरीज असते आणि भिन्न चिन्ह आली तर वजाबाकी असते। हा एक नियम आहे त्याला। आणि दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। अजून एक, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। उत्तराला कोणतं चिन्ह असतं, मोठ्या संख्येचं। म्हणजे आता बघा, थोडंसं समजून घ्या, वजाबाकी यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतोय हे तर माहितीच आहे तुम्हाला। वजाबाकी करताना संख्येची उभी मांडणी करू शकतो किंवा आडवी मांडणी करू शकतो, हे तुम्हाला माहितीच आहे। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी। कोणत्या संख्येतून कोणती संख्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं, हे खूप महत्वाचं आहे। समजा 10 वजा 5, मोठी संख्या कोणती आहे 10 आणि लहान संख्या कोणती 5। मग 10 तून 5 गेले, खाली किती राहिले 5। आता मोठी संख्या कोणती आहे 10, ती प्लस आहे ना। ज्यावेळेस कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असतं। मग मला सांगा, इथं उत्तराला प्लसचं चिन्ह आलेलं आहे, म्हणजे ते दिसत नसलं तरी मग हे +5 झाले, ठीक आहे। आता 10 वजा 15, आता याच्यात मोठी संख्या कोणती, 10 का 15। आता इथं परत डोकं लावा, तुम्ही काय म्हणणार, सर 10 तून 15 जात नाही। पण 10 तून 15 जात नाही, मग 15 तून 10 घालायचे, कारण नियम असा सांगतो, मोठ्यातून लहान संख्या, मग ती आधीची असो नाही तर नंतरची असो। मग आता 15 तून 10 गेले, खाली किती राहिले, मला पटकन 5च राहिले। पण आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे नुसते 5 नाही तर कोणते 5, -5। समजलंय का काय केलं मी, परत एकदा रिपीट करतो। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। आता इथं मोठी संख्या 10 होती म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह आलं प्लस। इथं 10 - 15, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 5च राहिलं, पण मोठी संख्या कोणी इथं 15, 15चं चिन्ह कोणतं वजा, म्हणून इथं वजा चिन्ह दिलंय। समजलंय, काही अडचण। चला, आता इथं वजाबाकीमध्ये हा महत्वाचा रूल आहे, लक्षात ठेवायचा। आता नोट करून ठेवा एवढं पटकन, वजाबाकी टाका, वजाबाकी मुद्द्याच नाव। आता या आडव्या मांडणीने लिहिले तुम्हाला, वजाबाकी उभ्या मांडणीने आपण बेरजेतच पाहिलं होतं बघा, बेरीज सुद्धा उभ्या आणि आडव्या मांडणीने करू शकतो। आता हेच उदाहरण जर आपण उभ्या मांडणीत घेतले असते तर तुम्हाला लिहिता आले असते। आता इथं 10 वजा किती 5, मग इथं 10 तून 5 गेले, खाली किती राहिले 5, 10 5। पण आता इथं याला चिन्ह नाही म्हणजे ते प्लस आहे, म्हणून इथं प्लसचं चिन्ह आहे असं गृहीत धरावं लागतं, नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असतं। दुसरं कोणतं, तेच उदाहरण फक्त थोडंसं मोठं केलं आपण, 10 वजा 15। या ठिकाणी वजाबाकी करत असताना खाली मोठी संख्या आली आणि वरती लहान संख्या आली। नियम काय सांगतोय, मोठीतून लहान वजा करायची। मग ती खाली जरी मोठी आली वर जरी मोठी आली तरी काय टेन्शन घ्यायचं नाही, जी लहान असेल ती वजा करून टाकायची। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, आता 15 तून 10 वजा केले तर खाली किती राहतात, बोला पटकन 5 राहतात, पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणून -5 वजा 5। समजतंय। आता हळूहळू पण मोठी मोठी संख्या उदाहरण घेणार, फक्त समजून यावं म्हणून हेच सोपं उदाहरण घेतलं। आता पुढे वजाबाकीमध्ये मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगितली की मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तराला। पण जर समजा वजाबाकीमध्ये बघा, आता 1 2 3 किती चिन्ह आले, ते 1 2 3 समान चिन्हांची काय करायची, बेरीज करायची। समान चिन्ह आले, 2 येऊ 3 येऊ 4 येऊ 5 येऊ, समान चिन्ह आले तर त्यांची काय असते बेरीज, आणि भिन्न चिन्ह आलं तर त्याची वजाबाकी। म्हणजे एक बेरीजचं चिन्ह, एक वजाबाकीचं चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह आले दोन्हीच्या संख्येचे तर मग वजाबाकी होणार। पण जर चिन्ह समान आले तर तिथं बेरीज होणार। म्हणजे इथं सरळ नियम लक्षात ठेवायचा, समान चिन्ह आले आहे का नाही, समान चिन्ह त्याची काय करायची बेरीज, आणि भिन्न चिन्ह आले, भिन्न म्हणा विरुद्ध म्हणा, विरुद्ध चिन्ह आले किंवा भिन्न चिन्ह आले, भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह आले तर वजाबाकी करावी। मग आणि उत्तराला लक्षात ठेवायचं, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह, हे तुम्ही सूत्र लिहून घ्या। मी
तुम्हाला नियम सांगितलं, जर समान चिन्ह आलं तर वजाबाकीमध्ये काय आहे, वजाबाकी तर असणारच आहे, पण कधी कधी काय होतं, समान चिन्ह आलं तर दिसतं वजा चिन्ह पण होती बेरीज. म्हणून थोडंसं हा नियम खूप महत्वाचा आहे. पुढे तुम्हाला मोठ्या उदाहरणात लय त्रास देते. हा नियम विसरून जातो आपण गपकन, तर लक्षात ठेवा. ताई पुसून नये, मोठ्या उदाहरणात असू लहान उदाहरणात असू एकच गोष्ट, समान चिन्ह आलं तर बेरीज. समान चिन्ह म्हणजे वजा वजा वजाचं समान चिन्ह आले तर बेरीज, बेरजेचं पण समान चिन्ह आलं तर बेरीजच होणार आहे. कळतं मी काय सांगतो. आता बघा इथं जर आपण बघितलं 10+5, पण इथं 10 प्लसच आहे आणि 5 पण प्लसच आहे. मला सांगा आता चिन्ह समान आहेत का भिन्न आहेत? मग आता बेरीज होईल का वजाबाकी? मग 10+5 किती होतील? 15 होतील. आणि आता उत्तराला चिन्ह कोणतं? मोठ्या संख्या. आता दोन्हीला सारखं चिन्ह, त्याच्यामुळे मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं पण प्लस. नाही लिहिलं तरी चालतं बरं का, फक्त ते तुम्हाला समजावून इथे द्यायला लागलो. पुढे आता -10 -5. आता तुम्हाला सर वजाबाकी करून टाका, 5 करून टाका, आहे का नाही? तसं होतं का? ते नाही होत, कारण इथं समान चिन्ह आले. वजा वजा आलं तरी सुद्धा बेरीजच होणार. मग आता समान चिन्हांची काय होणार आहे? बेरीज. मग ती समान चिन्ह बेरजेचे असो, समान चिन्ह वजाबाकीचे असो, समान चिन्ह दिसले ते बेरीज असते. आता वजा वजा आहे म्हणजे इथं 10-5 जरी दिसत असलं, -10 -5 म्हणजे दोन्हीचे चिन्ह समान आहेत, म्हणजे इथं बेरीजच होणार. मग इथं काय होणार आहे? 15. पण आता मला सांगा, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं वजा दिलं किंवा ऋण दिलं. ठीक आहे. पुढे आता इथं +10 -5, आता चिन्ह समान का भिन्न? मग आता वजाबाकी का बेरीज? आता वजाबाकी करा, चिन्ह वेगळे आले वजाबाकी होणार. मग 10तून 5 गेले 5, पण वजाबाकीला चिन्ह कोणतं आलं? मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे? प्लस. इथं नाही लिहिलं तरी चालतंय, तरी पण आपण लिहून टाकू, तुमच्या लक्षात यावं म्हणून. पुढे -10 + 5, चिन्ह समान का भिन्न? भिन्न आले. वजाबाकी का बेरीज? वजाबाकी होणार. मग आता मला सांगा, 10तून 5 गेले 5, पण आता मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं चिन्ह आले लक्षात. आता खाली जाऊ आपण, थोडं मोठं उदाहरण केलं मी. बघा आता इथं वजा 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 किती वेळा आहे? 3 वेळा आहे. समान चिन्ह आहे. मग आता बघा याचं चिन्ह मात्र वेगळं, इथं काहीच नाही म्हणजे प्लस आहे. मग मला सांगा, याला थोडं बाजूला ठेवू, यांची समान चिन्हाची बेरीज करून घेऊ आधी. समान चिन्हाची बेरीज करून घेऊ. आता इथं बघा ह्या 3 समान, 4 शब्द, 4 नाही 3च राहतील ना, यांची समान आहे, यांची बेरीज करून टाकू. आता इथं काय? समान चिन्हांची बेरीज होणार. हा नियम सरळ सरळ आहे. समान चिन्हाची काय होणार? बेरीज होणार. सगळे पहा पण पुढं. आता इथं -15, इथं -20, इथं -25. समान चिन्हांची काय करायची आपल्याला? बेरीज. आता बघा, तुम्हाला जर इथं करता आली उत्तम, नसेल तर तुम्ही एका खाली एक लिहून गेली तरी बिघडत नाही. आपण बेरीज शिकलोच आहे. 5 0 5 किती झाले? 10. किंवा तुम्ही असं वरती मांडा 15 20 आणि 25. बाकी आता ह्या चिन्हाचा विचार न करू, आपल्याला प्लसच करायचं याला. मग आता सांगा, 5 0 5 किती झाले? 10. 5 0 आणि 5 किती झाले? 10. अच्छा, किती आला? 1. आता 2 2 किती? 4. 4 आणि 1 5 आणि 1 6. आता किती झाले? 60. मग मला सांगा, इथं 60, पण उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं. आता यांच्यात मोठी संख्या कोणती? -25. म्हणजे मोठं चिन्ह कोणतं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, -60. बरोबर. आता तुम्ही म्हणणार, सर इथं वजाबाकीचे चिन्ह दिसते, तुम्ही बेरीज कसं काय केली? परत मगाचा नियम आहे, समान चिन्ह. समान चिन्ह म्हणजे समान 2च आहे असं काही नाही. समान चिन्ह 2 येतील, 3 येतील, 4 येतील, 5 येतील, किती येतील? समान चिन्हांची बेरीज, भिन्न चिन्हांची वजाबाकी. आता ह्याला झालं 60 -60, ह्या तिन्हींचं मिळून 1 केलं आपण. आता या ठिकाणी उरलं काय आहे? +10 आहे ना, आणि -60. आता यांची काय म्हणे? भिन्न चिन्ह झाले का समान चिन्ह झाले? याचं पण प्लस आहे, याचं मायनस आहे, म्हणजे यांची काय होणार? वजाबाकी. आता मला सांगा, 60तून 10 जातात का नाही? नियम काय? मोठ्या संख्येतून 10 संख्या वजा करायची. तू म्हणणार, सर 10तून 60 वजा होत नाहीत. उलट करा, 60तून 10. मग 10तून 60 नाही तर 60तून 10 करा. आता उरले किती? 50 उरले. पण आता वजा चिन्ह का धन चिन्ह? वजा, कारण मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचंय, म्हणजे -50. कळलंय का तुम्हाला? आता हे उदाहरण तुम्ही करून दाखवा मला. चला, नियम लक्षात ठेवा. समान चिन्ह बेरीज करायची आणि भिन्न चिन्ह, नियम वाटलं लिहून ठेवा वरती, मी तुम्हाला दिलाय तो मगाशीच, वजाबाकी. आणि उत्तराला, हे लक्षात ठेवायचं, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह.
आता मोठ्या संख्येत चिन्ह काय इथं वजा आहे ना, म्हणून उत्तराला काय येणार वजाच येणार. आता तुम्ही जर वजाबाकी करायची की बेरीज करायची हे कन्फ्युज असेल इथं तर गडबड होईल. चिन्ह समान आहेत का वेगळे आहेत का नाही? बोला पटकन. समान आहेत का भिन्न आहेत? वजा 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 सगळे समानच आहेत ना चिन्ह. म्हणजे वजाबाकीचे चिन्ह आले, सगळेच वजाबाकीचे चिन्ह आले म्हणजे समान चिन्ह आले. समान चिन्ह आल्यावर दिसायला वजा जरी असलं तरी बेरीजच होती. मग आता 10 अधिक 20 अधिक 30 असा विचार करावा लागतो. मग किती झाले बरं? 10 20 किती? 30. 30 आणि 30 60. 60 झालं उत्तर. पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता मोठी संख्या कोण याच्यात? 30. पण मायनस आहे त्याला वजा. वजाचं चिन्ह आहे. चला वजा चिन्ह दिलं. मग इथं पण वजा 60. कळलंय? किती लोकांचं आलंय ते उत्तर. बरं आता मुद्दा कळालाय का? परत एकदा तुम्ही लेट आलेले पोरं लक्षात घ्या. आपण पाहतोय वजाबाकी. वजाबाकीमध्ये वजा चिन्ह असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. नियम सरळ असा आहे, वजाबाकी करताना संख्येची उभी मांडणी करू शकता किंवा तुम्ही आडवी मांडणी करू शकता. म्हणजे एका खाली एक लिहू शकता किंवा एका पुढे एक. आता ही जी मांडणी आहे ही आडवी मांडणी झाली. 10 वजा 5 10 वजा 15 ही आडवी मांडणी झाली. ही उभी मांडणी झाली. एका खाली एक एका खाली एक. समजतंय? एकक स्थानाखाली एकक स्थान घ्यायचं असतं. दशक स्थानाखाली दशक स्थान घ्यायचं असतं. म्हणजे 0 खाली 5 1च्या खाली काहीच नाही, इथं 0 गृहीत धरावं लागतं. तसं इथं 0 खाली 5 आले लक्षात. एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान. म्हणजे संख्येखाली संख्या आली पाहिजे एवढं डोक्यात घ्यायचं. आता इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. दुसरा नेम काय आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. आता इथं मोठी संख्या कोणती? 10. 5 वजा केलं उत्तर किती आलं? 5. पण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी हा नियम काय? मग आता समजा 10तून 15 मायनस होत नाही. मग याच्यात मोठी संख्या कोण आहे? 15. मग 15तून 10 वजा केले. म्हणजे तुम्ही खाली जरी लहान मोठी संख्या असली तरी सुद्धा त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. कुठेही लिहिली याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल इथं बघा 10तून 15 वजा होत नाही तर उलट करावं लागतंय. मग 15तून 10 वजा करायचे. आपला नियम काय सांगतोय? मोठीतून लहान संख्या वजा करायची. ते असं विचारणारच नाही तुम्ही उलट कम केलं. आपलं हे फक्त उत्तर काढायचंय. मग इथं काय नियम असा असतो? मोठ्यातून लहान संख्या वजा करावी. म्हणजे कधी कधी फसवण्यासाठी तुम्हाला आधी लहान संख्या देतील नंतर मोठी संख्या देतील. म्हणजे असं देतील. आणि आपण काय म्हणणार? आता जातच नाही जाती. फक्त काय करायचं आपल्याला? मोठीतून लहान संख्या करायची. मग खाली मोठी जरी असली तरी मोठीतून लहान संख्या वरची खाली वजा करून टाकायची. कळलंय? मग आता वजाला फक्त आता प्रॉब्लेम काय झाला? वजाबाकी तर झाली पण पुढे काय? उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता बघा 10 वजा 5 5 तर उत्तर आलं पण चिन्ह कोणतं दिलं? प्लस. कारण मोठ्या संख्येत चिन्ह होतं प्लस. इथं 10 वजा 15 मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे? मायनस. म्हणून उत्तर 5 आलं. 15तून 10 गेले. उत्तर 5 आलं पण वजाचं चिन्ह का दिलं? कारण मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. पुढे इथं काय केलं? तेच उदाहरण फक्त उभ्या मांडणीत केले तुम्ही. त्यानंतर आपण पाहत होतो की समान चिन्ह जर आले तर काय करायची? बेरीज. आणि भिन्न चिन्ह आले तर वजाबाकी. इथं काय झालं? समान चिन्ह आले होते. -10 -20 -30 वजा 10 वजा 20 वजा 30 ना. सगळे वजा वजाच आहेत. समान चिन्ह आले म्हणून आपण यांची बेरीज केली. चिन्हाचं बेरजेचं चिन्ह आहे का इथं? नाही. चिन्ह वजाचेच आहेत पण ते समान चिन्ह आहेत. समान चिन्ह वजाचे आले 2 3 4 5 किती पण येऊ वजा 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 संख्या चिन्ह असेल सगळे तर त्याची काय होणार? बेरीज. मग आता बेरीज तर झाली याची 10 अधिक 20 अधिक 30 टोटल झाले 60. पण उत्तराला प्लसचं चिन्ह नाही आलं. उत्तराला वजाचं चिन्ह आलं. का आलं? कारण मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते त्याला दिलंय आपण. कारण नियम काय सांगतोय? समान चिन्हाची बेरीज करा आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ठीक आहे. आता तुम्हाला थोडस पुढे जायचंय. आता वजाबाकीत काय करावं लागतं हे तुमच्या लक्षात आलं का? मला सांगा पहिले. वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठीतून लहान वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे डोक्यातच उतरून ठेवायचं. त्याच्यानंतर काय सांगितलं? जर समान चिन्ह आले मग ते वजाचे येऊ नाहीतर बेरजेचे येऊ. समान चिन्ह आल्यावर बेरीज करायची आणि भिन्न चिन्ह आल्यावर वजाबाकी करायची. वजाबाकीचे प्रकार. वजाबाकी एक साधी वजाबाकी आहे जी सगळ्यालाच माहिती. साधी वजाबाकी म्हणजे आपण आता जे करीत होती साधीच वजाबाकी होती. त्याला आपण पूर्णांकाची वजाबाकी म्हणतो. कोणाची? पूर्णांकाची. म्हणजे पूर्ण अंक असतो आणि अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदात असतो त्याला अपूर्णांक म्हणायचं. मग पूर्णांकाची वजाबाकी किंवा आपण त्याला कोणती वजाबाकी म्हणतो? साधी वजाबाकी. दुसरी असणार दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. म्हणजे संख्या तीच असणार आहे फक्त मध्ये काय असणार आहे? दशांश चिन्ह असणार आहे. म्हणजे या पद्धतीचं त्या ठिकाणी असेल. समजा 1.2 वजा
1.1. मग आता इथं काय झालं, मध्ये दशांश स्थळ आलंय, असा डॉट आला म्हणजेच काय आला, तो दशांश आला. मग असं दशांश चिन्हाची असलेली संख्या येणार आणि मग त्यावेळेस तुम्हाला वजाबाकी करावं लागणार. म्हणजे त्यावेळेस दशांश चिन्ह कुठं ठेवायचं काय आपण ते पाहू. त्यानंतर आहे व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी. याला साधी वजाबाकी पण म्हणू शकतो, पण साधी अपूर्णांकाची. आता जर समजा आपण असं केलं 12/10 वजा 14/10, समजतंय? 12/10 वजा 14/10. आता वजाबाकीच आहे, पण साधी संख्या आहे का अंशाने छेदात आहे? याला म्हणायचं अपूर्णांक. काय म्हणजे याला अपूर्णांक. पूर्णांक म्हणजे नुसतं 2 लिहिलं हे पूर्णांक आहे, 4 लिहिलं पूर्णांक आहे, 1 लिहिलं पूर्णांक आहे, 70 लिहिलं पूर्णांक आहे. पण जर आपण 70/2, 1/2, 4/3, 2/4 असं केलं की ते अपूर्णांक होतं. अंश आणि छेदात लिहिलं का अपूर्णांक. नुसती एक संख्या लिहिली तर ती पूर्णांक. एवढं डोक्यात घ्या पहिले. आता हे आपल्याला पुढे शिकायचं संख्येच्या प्रकारामध्ये. अजून मी संख्येचे प्रकार सुरू केलेले नाही, फक्त आपण कॅल्क्युलेशन शिकतोय. तर या ठिकाणी एवढं डोक्यात घ्यायचंय आपल्याला की अंश आणि छेदातली संख्या म्हणजे अपूर्णांक असते, त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. कोणता अपूर्णांक? आणि मग व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी म्हणजे साधा अपूर्णांक आहे. हा कोणता अपूर्णांक आहे? साधा अपूर्णांक. अंश आणि छेदात आलं की साधा म्हणायचं किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. मग यांची वजाबाकी करताना 2 रूल असणार आहेत. एक, छेद समान असताना आणि छेद समान नसताना. आपण बेरजेत पण शिकलो होतो. आता समजा 12/10 आहे, पण वजा इथं 14/5 आहे. आता मला सांगा, छेद सारखे आले का? मग अंश आणि छेदात संख्या आहे पण छेद भिन्न आहे. इथं पण अंश आणि छेदात संख्या आहे पण छेद समान आहे. छेद समान असल्यावर कशी वजाबाकी, छेद समान नसल्यावर कशी वजाबाकी, ती आपण इथं शिकणार. ठीक आहे. म्हणजे पूर्णांक अपूर्णांक, पूर्णांकाची झाली, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक झाली, त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक, आणि त्यानंतर असतं पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी. म्हणजे कसं, समजा इकडे 5 पूर्णांक संख्या आहे, पुढे 1/5 अपूर्णांक संख्या आहे, वजा परत इथं 2 परत इथं वरती 1/4. आता मला सांगा, इथपर्यंत जर आपण विचार केला याचा, तर ही संख्या पूर्णांक होती 5 आणि ही 1/5 ही अपूर्णांक. एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक, एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक संख्या आली. म्हणजे एक पूर्णांकात आली आणि एक अपूर्णांकात आली. तर याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्णांकासोबत अपूर्णांक, पूर्णांकासोबत अपूर्णांक. समजतंय? म्हणजे असं आलं, एक पूर्णांक आला आणि एक अंशाने छेदात आला, एक पूर्णांक आला आणि एक अंशाने छेदात आला, तर त्याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. ते शब्दाचाच अर्थ आहे, पूर्णांकासोबत अपूर्णांक. अशी मांडणी असलेली वजाबाकी. म्हणजे अशा संख्येची पण वजाबाकी आपल्याला करायची. चला आपण एक एक खाऊ, म्हणजे कसं होईल, जरा पाचायला सोपं जाईल. आज सुरुवात करू आपण साधी वजाबाकी. साधी वजाबाकी म्हणजेच काय, पूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाची नाही. पूर्णांक म्हणजे काय, सरळ सिंपल संख्या असेल, अंशाने छेदात नसेल, तर त्यावेळेस काय असते, पूर्णांक. आता पूर्णांकाची वजाबाकी करताना सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला बोललो होतो मागाशी, एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान आणि शतक स्थानाखाली शतक स्थान. काही नाही, हे कळत नाही, थोडंसं मी समजून सांगतो. ही संख्या आडवी मांडणी उभे मांडणी लिहिली आपण, 841 वजा 784. आता आपण वजाबाकी करत असताना एकक स्थानाखाली एकक स्थान, म्हणजे वरती हा पहिल्या स्थानात आहे, तर हा त्याच्या खाली पहिल्या स्थानात घेतला, याला एकक स्थान म्हणा. पहिलं स्थान म्हणजे एकक स्थान, दुसरं स्थान म्हणजे दशक स्थान, त्याच्या आधीचं स्थान शतक स्थान. असं उजवीकडून डावीकडे सारखायचं असतं. समजतंय? काही लोक उलटी पण करू शकतात. काही डोक्यात आलं काय, इकडूनच सुरू केली वजाबाकी, तसे वजाबाकी करायची नाही, इकडून इकडे करायचं. हे लहानपणी शिकलाय आपण, तरी पण आपल्याला थोडीशी रिव्हिजन करायची. आता या ठिकाणी काय, एकातून 4 जातं का? आता इथं एकातून 4 जात नाही, म्हणून आपण काय केलं, 4 कोणी एक पुसना घेतला की झाले 11. 11तून 4 गेले, खाली किती राहिले, 7. याला मायनस करून टाकलं, म्हणजे किती झाले, आता इथं 3 झाले. आता तुमची आता 3तून 8 जातं का, म्हणजे इथे किती गेले, 13 केले. समजतंय का? 13 कसे केले कळलं? परत 8 टाकून घेतलं. आता तुमची सवय मला लावावं लागेल, कारण मला खालून वरती घ्यायची सवय लागलेली. असं हरकत नाही, तुमची सवय मी शिकून घेतो. काय 13तून 8 गेले, खाली किती उरले, 5 उरले. 13तून 8 गेले, खाली उरले 5. ठीक आहे. आता परत इकडे द्यायची गरज नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 मायनस झालाय, बरोबर, म्हणजे 7. 7तून 7 गेले 0, 57. आता 57 उत्तर आलंय. पण ही कोणती मांडणी केली आपण, उभी मांडणी केली. आडव्या मांडणीने तिथल्या तिथं पण करू शकले असते. आता फक्त काय होतं की बा सर एकातून 4 जात नाही, मग परत ते डोकं लावत बसावं लागतं. ठीक आहे. आता तुम्हाला जर ही सवय असेल वरची,
तर त्या पद्धतीने करा, ठीक आहे. किंवा जर तुम्हाला खालच्या पद्धतीने जमत असेल, काय परत दिला की प्लस होतो, हे पण सोपंच आहे, पण ते तुमच्या सवयीचं झालेलं आहे. बहुतेक तुमच्याकडे असं शिकवलं असेल, आमच्याकडे उलटा शिकलं थोडंसं, हरकत नाही. कुणाकोणी हातचे घेऊ शकता, अंशाकडून किंवा छेदाकडून किंवा वरच्या संख्येतून किंवा खालच्या संख्येतून, ठीक आहे. तुम्हाला कळतंय तसं घ्या. कळालं हे आता. आता या ठिकाणी तुम्हाला अजून काय उदाहरण घ्यायचे, तिथे कंडिशन काय बघा. या प्रकारात अंकाच्या स्थानानुसार, कशाच्या अंकाच्या स्थानानुसार वजाबाकी करतात. एकक स्थानचा अंक एकक स्थानास खाली घ्यायचा आणि दशक स्थानचा अंक दशक स्थानाखाली घ्यायचा, शतक स्थानचा अंक शतक स्थानाखाली घ्यायचा, असं ते जेवढी संख्या मोठी असेल त्याच्यानुसार, ठीक आहे. मग तुम्ही नंबर 1 टाका. असं लिहा, वजाबाकीचे प्रकार, वजाबाकीचे विशेष प्रकार. प्रकाराचे नाव लिहूया पटापटा पटापट. याच्यामध्ये आपण पहिला प्रकार सुरू केला, पूर्णांकाची वजाबाकी, त्याला आपण साधी वजाबाकी म्हणतो. नंबर 1 टाका खाली आणि त्याच्यामध्ये हे लिहून ठेवा. तुम्ही जरी म्हणत असले, सोपं असलं तरी लिहून ठेवा कशा खाली काय करायचं, कारण घरी गेल्यावर येण्याला बी समजा आपल्या नोट्समध्ये काय लिहिलंय असं लिहायचं. वरती पहा, इथं किती संख्या आहे, 1. आता एकातून 5 जातो का, नाही जात. आपण काय करू, शेजारच्याकडून उसना घेऊ, ठीक आहे. किती झाले, 11. 11तून 5 गेले, खाली किती राहिले, 6 उरले. याला हातच्या गेल्यामुळं उरला किती, 1. आता परत एकातून 1 जात आहे का नाही जात आहे, किती झाला, 0. मग 7तून 3 जाते, 4, बरोबर का नाही. 7तून 3 गेले. आता परत इथं उसना बिसना घ्यायची गरज नाही तुम्हाला. ते काय होतं, सवयीचा परिणाम असा असतो, कधी कधी आपण चुकून उसना घेऊन टाकतो आणि परत आपली वजाबाकी चुकते. आपण म्हणतो काय झालंय, इथं 7तून 3 गेले, खाली किती राहिले, 4. आता 3तून 2 जाते, 1, बरोबर. 1406 सगळ्यांचं आलंय. चला पुढचं. आता मी संख्या दिली, तुम्ही तुमची मांडायची. तुम्ही आडवी लिहा, उभी लिहा, तुम्हाला जसं वाटतंय तसं पटपट करायचं. फक्त आता हे संख्या दिसते तुम्हाला, 4357 वजा 894. हे पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. 4357 वजा 894. हे मांडताना जर चुकला तरीच गडबड होऊ शकते, आहे का नाही. 7तून 4 गेले, 7तून 4 गेले, 3 राहिले. तुला एवढं कळतं ना, 7तून 4 गेले म्हणजे का लिहितो, रेषा लिहितो का, 7 रेषा मग 3 रेषा कट करायच्या, असं करतो का. कांडे तर कापितोस. 7तून 4 गेले, खाली राहिले 3. आता परत 5तून 9 जातात का, नाही. बरोबर, 5तून 9 नाही जात. आपण काय केलं, याच्याकडून उसना घेतला, किती झाले, 15. 15तून 9 गेले, खाली किती राहिले, 6. याचा गेला 1, उरले किती मग इथं 2. मग आता इथं 2तून 8 जात नाही, मग याचा कोण परत उसना घेतला, किती झाले 12. 12तून 8 गेले, 4 राहिले. आता याचा उसना घेतलेला परत गायब झाला, म्हणजे याचा 3 राहिला, उरलं किती 3. 3463. उत्तर नंबर 1. काय ओकत आहे, हा पुढचं घे, सुट्टी नाही तुला, लिहित राह. संख्या नीट मानतो ना पण, कर वजाबाकी. बघा सगळ्यांचं लक्ष आहे. 4तून 9 जात नाही म्हणून आपण काय केलं, याच्याकडून उसना घेतला 14. 14तून 9 गेले, खाली किती राहिले, 5. याचा परत जायची गरज नाही. इथे किती राहिला, 1. आता 1तून 8 जातं का, नाही. परत उसना घेतला 11. 11तून 8 गेले, खाली किती राहिले, 3. मग आता याच्या परत 1 गेला, खाली किती राहिले, 2. 2तून 1 गेला, 1. 135 आहे का पर्याय, 2 नंबरचं उत्तर, ठीक आहे. थोडस प्रॅक्टिस करायला लागणार आहे बरं का भाऊ. पुढचं उदाहरण पटपट मांडून घ्यायचं. 4589 वजा 1981. परती पाहायचं. 9तून 1 गेला, 8. 8तून 8 गेले, 0. 15तून 9 घालायला लागतील आपल्याला. 5तून 9 जात नाही, मग आपण इथं उसना घेतला, 15 झाले. 15तून 9 गेल्यावर तू इथं चुकलोस. इथं काय घ्यायचं डोक्यात नाही आला, तो इथं 4 राहिले तुझ्याकडून, है ना. 15तून 9 गेले ना, 15तून 9, मग 9 पासून पुढचे मोजायचे, 10, 11 असं मोजायचं पुढं. जर असं कळत नसेल तुला उलट मोजायचं तर, किंवा सिंपल वर विचार कर ना, वर किती राहिले 5 आणि 9च्या नंतर किती 1, असे किती राहिले 6. ते 6 विचार कर ना, ते 4 कुठं आणतोस. मग तिथं 15तून 9 गेले, खाली राहिले 6.
आता याचा एक उष्णा गेलेला आहे म्हणजे किती तो 3 आहेत एक कट केला आहे ना. 3 एक गेला खाली किती राहिले 2. 2608 उत्तर नंबर 1. समजतंय? पुढचं अजून करत राहा कारण प्रॅक्टिस केल्यानेच तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये स्पीड येणार आहे. ऑप्शन नाही त्याला. तू बिरीज नाही करीत वजाबाकीच करा. आता बघ 3 8 जातं का? मग आपण काय केलं हातच्या घेतला बरोबर. 13 8 गेले खाली किती राहिले. आता इथं जर तू चुकला तर गडबड होती. किती राहिले 5. 13 तुला जर कळत नसेल इकडे लिहित जातो. 13 8 गेले खाली किती राहिले 5. आता याचा एक इकडे गेल्यामुळं हे किती राहिले 3 बरोबर. मग 3 0 जात आहे का नाही. मग किती राहिले 3च राहिले. 0 गेला म्हणजे 3च राहिले प्लस. आता इकडे बघा तुम्ही जर बघितलं 2 2 खाली किती राहिले 0. फक्त 35 उत्तर येते. तू किती आणलं 235 आहे का. हा उत्तर नंबर 3. एक हे झाला ना त्याच थोडीच प्रॅक्टिस करायची म्हणून तुला उदाहरण आता पेपरमध्ये आलेली घे. ते नाही जमले तुला आता हे घे पेपरमधले. आता तुम्हाला एवढं करावं की याच्यावर सुद्धा प्रश्न पडले पेपरला म्हणजे अजून काय पाहिजे. एक अंकी नाही कळलंय. आता सरळ सगळी संख्या विचारात घे ना. ही सगळी संख्या मोठी का नाही आणि ही सगळी संख्या आता छोटी का नाही. मग आता मोठीतून लहानच वजा करतोय आपण पण तू एवढ्या पुरतं एका अंकापुरता विचार करीत बसला तर गडबड होईल ना ती. समजते का. डायरेक्ट आता ह्याचा विचार करायचा 9 9 जाते का. मग नाही जात. किती राहिले 0. 9 1 जाते का नाही जात. मग जाते का नाही जाते. मग उरले किती 8. आता 0 2 जाते का सांग. मग 2 0 नाही घालायचं उलटा. 2 आहेत खाली मग 2 ये नाही 2च येईन का खाली. कस काय 0 2 जातच नाही ना. तसं नाही करायचं. आता वर 0 आहे का नाही. वर लहान संख्या असल्या उष्णा घेतो ना आपण इकडून. मग हे विसरून का जातोस तू उष्णाच घ्यायचं विसरतो का. आता इथं बघ 0 आहे का नाही. 0 2 जाणार नाही मग याची गरज आहे ना आपल्याला. उष्णापासून घेतो का नाही आपण. मग आपण याच्याकडून उष्णा घेतला किती घेतला 1. आता सांग किती झाले संख्या. 1 0 अरे येड्या 1 आहे ना हे 1 10 झाली ना संख्या. 0ला 1 घेतला म्हणजे तू म्हणजे 1 0 1 झाला. तसं करतो का तू. हे पुढे मांडायचं असतं त्याच्या. आता इथं 1 असतं एकाच्या पुढे 1 मांडला असतं. 2 असतं 2 एकाच्या पुढे 2 मांडला असतं. इथं 3 असतं एकाच्या पुढे 3 मांडला असतं. समजत आहे का. हे महत्वाचं आहे तुला. इकडून 1 घेतला पण तुम्ही 1च घेतला 1 परत 2 नाही जात असा विचार करतोय. अरे बाबा 1वर 0 टाकायचंय वरती. मग किती झाली संख्या हे काढून टाकायचं 0 टाकला. आता किती झाले आता 10 2 गेले. आता 8 राहिले. कळलं का. आता याचं 1 खाल्ल्यामुळे याचं 3 झालं. आता मला सांग 3 मग किती राहिले 800 आहे का उत्तर. हे बघ आता पुढचं चुक नको सोडवा. 67 45 वजा 35 72. पहा आता 5 2 गेले 3 राहिले. 4 7 जात नाहीत बरोबर. मग आपण काय करतो उष्णा घेतो. उष्णा घेतला आता इथं उष्णा घेतला 1 मग 1 अधिक 4 असं 5 नाही करायचंय आपल्याला. इथं किती झाले मग आज 14 झाला. मग 14 7 गेले खाली किती राहिले 7 राहिले. परत आपण उष्णा गेल्यामुळे याची किती झाली संख्या 6. मग 6 5 गेले 1. मग इथं 6 3 गेले 3. 31 से 73 आलंय सगळ्यांचं. चला आता पुढे किती संख्या आहे 5 लाख आहे. 5वर किती शून्य आहेत 5 आहेत का. आणि पुढे किती आहे 1,98,000. मांडताना चुकू नका मग गडबड होते. झालं 10 8 गेले किती राहिले 2. आता इथं किती आहे बोला आता पटकन 9 आहे. कारण ऑलरेडी याच्यातलं 1 निघून गेला ना म्हणजे किती संख्या झाली 9. आता 9 9 गेले 0. आता याच्यामध्ये 0 0 इथं ऑलरेडी किती झालाय 9 झाला. आता परत गडबड झाली का नाही. घ्या आता 9
आता परत याचे पण 9 झालेत, नावातून 0 9, परत याचे पण 9 झालेत, नावातून 0 9, आणि आता इकडं परत घेतला, याचा परत झालं 4, 4तून 1 गेला 3, इथं आता 0 होता बरोबर, 0तून 8 जाते का, हो का नाही एवढं सांग मला. आता तुम्ही बाकीचे का बसा, 0तून 8 नाही जात. मग आता काय करावं लागतं आपल्याला, उसना घ्यावा लागतो. मग इकडे असू नाही तर नसू, 0 असू 2 असू 4 असू 5 असू, 0 असलं तरी हातचा घ्यायचा, उसना घ्यायचा. हा घेता येतो, घेता येतो, ते म्हणले येतो येतो म्हणा. हा मग आता इथं काय केलं आपण, 1 घेतला, किती झाले सांग, 10 झाले. 10तून 8 गेले 2 आले. आता आपण काय याचा इकडे घेतल्यामुळं हे 10च गृहीत धरावं लागतं. हे जे 0 आहे ना, इथं जर आता याच्याकडून 1 घेतला असता, इथे किती झाले असते, या 0ने जर याच्याकडून 1 घेतला असता, 10च धरावं लागते. का धरावं लागते, कारण इथं 0 आहे ना, तर 0चा इथं काय होता, इकडे 0 आहे ना, मग याच्याकडून 1 घेतला, याचा किती झाला होता 10, पण 10चा 1 उसना तू खाल्ला ना, मग याचे किती राहिले, 9 राहिले ना. तू मला सांग, याच्याकडे 10 आहेत, ते बी 10 कसे, त्यांनी दुसऱ्या कोण घेतलेला 1, कळलंय, तेव्हा त्याचे 10 झालेत. त्यांनी काय केलं, त्याच्यातला 1 उसना तुला दिलाय, मग याचे उरले किती, म्हणजे एक माणसाने तुला 10 रुपये, समजा यांनी माझ्याकडून 10 रुपये घेतले बरोबर, माझ्याकडून घेतले ना, याचे नाहीत ते, माझ्याकडून घेतले, तुला परत 1 रुपया दिला, उरले किती याच्याकडे. हा तसं झालं याचं. हे काय करतं, याच्याकडून उसने उसने घेत जाते, शेवटी उसने याच्यापर्यंत ह्यो मायनस मध्ये जातो शेवटी. कळलंय का मी काय सांगतोय. हा मग हे असं होत झालंय, कळलंय का तुला काय कळतंय, म्हणजे मग तेच सांगतो ना. आता इथं बघ, यांनी पण काय केलं, याच्याकडून उसने घेतलाय, याचे किती उरले, 5तून 1 गेला ना इकडं, उरले किती याचे मग 4, मग 4तून 1 गेलं आणि मग 3च आलं ना, समजलं का, असं झालं ते. त्याचं पुढं चलत आता काय अडचण नाही, मोठी संख्या अजून व्यवस्थित संख्या मांडायची. आता बघा, 9तून 3 जातात, किती उरले मग 6, 1तून 2 जातात का नाही, मग आपण उष्ण घेतला, 11तून 2 गेले 9, याचा उष्ण गेल्यामुळं किती झाले 4, ठीक आहे. 4तून 4 गेले 0 बरोबर. आता 7तून 7 गेले 0, 1तून 1 0 गेला 1, आणि 3तून 0 गेले 3, 1तून 1 गेला 0, 31,000 नाही 3,10,096 आहे का उत्तर नंबर. बघा, शून्याचं जर नीट निरीक्षण नाही केलं तर तुम्हाला बघा दिसायला सगळी सारखी सारखी वाटते संख्या आहे ना, थोडासा घोटाळा केला त्यांनी. इथं 9 6 इथं पण 9 6 आहे, फक्त इथं 1 0 वाढवलं त्यांनी, कळतंय. घाईघाईमध्ये आपल्या नजर चुकीने पण मार्क जाऊ शकतो. हे थोडं ऑब्झर्वेशनचा खेळ आहे, परीक्षेत आलेले प्रश्न नाही. चला पुढे. आता हा प्रश्न खतरनाक आहे, चला थोडं समजून सांगतोय, अशी गंमत. आणि याला आहे ना शॉर्ट ट्रिक्स असते. आता विचार काय करतो पोरग, प्रश्न चिन्ह दिलंय म्हणजे त्याने असं केलंय, आणि -2 कोणत्या संख्येतून 2 गेल्यावर उत्तर 81 येईल असा विचार करा. आता इथं सोपं उदाहरण दिलं म्हणून काय वाटत नाही, पण जर मोठी संख्या दिली तर मग काय करायचं असतं. मी इथं खाली लिहून दिले बघा. अशा उदाहरणात काय करायचं, अशा उदाहरणात जी संख्या वजा करण्यास सांगितली, आता कोणती संख्या वजा करण्यास सांगितली 2, तेवढी संख्या उत्तरातील संख्येत मिळवावी. उत्तरातली संख्या कोण आहे 81, फक्त +2 करून टाकायचं. कळलं मी काय सांगतोय नाही. बघा आता इथं बघा 81 वजा सांगितली, ती फक्त काय करायची इथं प्लस करायची. मग आता 2 आणि 1 किती 3, आणि इथं किती 8, किती उत्तर. कळलं का गमत काय. आता मी उदाहरण जर बदललं तर तुम्हाला जमलं पाहिजे, जमल. उत्तर किती आलं 83. कळलं का आकाश बाबू. इथं जर वजा थोडीशी मोठी सांगत आपण 5, ठीक आहे. म्हणजे लॉजिक काय बघा, इथं असं आडवच येणार आहे उदाहरण पेपरमध्ये, किंवा उभं जरी आलं तर डॉक्टर ठेवा. आता इथं काय ना, ही जी संख्या सांगितली तर ही वजा करायला सांगितली, उत्तराची संख्या किती सांगितली त्यांनी 81, आपली ही काढायची, फक्त या दोघांची बेरीज करून टाकायची. कळले. घेऊ पुढं.
लिहित आहे अजून? झालं लिहून? तेवढं टेक्निक लक्षात ठेवा. दोघात प्लस प्लस करायचंय फक्त बस. आता पुढं उदाहरण सोडवा. आता संख्या नीट टाकली तरच उत्तर बरोबर येत आहे. एकातून शून्य, लक्ष सगळ्यांचं. एकातून शून्य गेला, खाली किती राहिला? 1. आता शून्यातून शून्य, शून्य. शून्यातून शून्य, शून्य. शून्यातून शून्य, शून्य. 9तून 9 गेले, शून्य. आणि आता 5तून 9 जात नाहीत. एवढंच फक्त करायचं होतं, बाकी तर सोपंच होतं. का याच्यातच चुकलास? मग आता इथं 1 घेतला, 15 झाले. 15तून 9 गेले, 6 राहिले. तुला 15तून 9च घालता येत नव्हते मागाच्यापासून. 15तून 9 गेले किती? 6. आता या ठिकाणी याच्यातला 1 कमी झाला कारण उष्ण गेल्यामुळं. मग इथं किती उरले? आता 6. 6तून 6 गेले, 0. किती झाले उत्तर? 60,000 आहे का ते? 1 2 3 4 5 किती आहे? 6 लाख. 6,01,000. उत्तर नंबर 4. काय केलंस तू? इथंच चुकला ना तू. मग ह्याच्यापासून 15तून 9 जाय ना तू. घे. करा कॅल्क्युलेशन शिवाय माझ्या नाही. तुम्ही करीत राहा, जाऊ द्या. वेळ गेला तर तसंही घरी जाऊन वेळ घालता तुम्ही. चला आता 3तून 7 जातं काय? नाही जात. मग आपल्याला उष्ण घ्यावं लागतंय. किती झाले मग? 13. 13तून 7 गेले, 6 उरले. ठीक आहे. आता याचा 1 गेलाय, मग इथं किती उरलाय? 0. पण याला उष्ण घ्यावं लागल. किती झाले? 10. 10तून 1 गेला, 9. कळलं ना काय झालं? कळलं का तिथं? पुढे आता इथं परत याच्यात पण 1 गेलाय, म्हणजे किती उरले तिथं? 9. आता 9तून 2 जाते, किती उरले मग? 7. याचा 1 गेलाय, म्हणजे किती? 6. 6तून 5 गेले, 1. आता 5तून 9 जातं का? नाही. परत उष्ण घ्यावं लागत आहे. मग या ठिकाणी काय केलं? 15 झालं. 15तून 9 गेले, 6. याचा 1 गेलाय, किती राहिले इथं? 7. आता 7तून 4 गेले, 3. कळलंय? 3,61,796. उत्तर आहे का? बघा, बरोबर आहे. फोटो काढून ठेवायचा, घरी गेला तुझं चुकतंय ते. घेऊ पुढं घ्या. आता बघा, मगाच्यासारखं आलंय, पण इथं थोडंसं वेगळं आहे. चला, लिहिलं तुम्ही? समजून घ्या आधी, कारण असं उदाहरण तुम्हाला सोडायला थोडंसं तकलीफ होऊ शकते. आता 432 वजा किती केले म्हणजे उत्तर किती येईल? 47 येईल असं म्हणतंय. आता काय करतो आपण? पर्यायाचा आधार घ्यायला जातो. प्रत्येक पर्याय टाका, मग बघत बसा. त्याच्यापेक्षा काय, तसं उत्तर येणारच आहे, पण पर्यायाच्या नादात वेळ जाईल ना. मग याला कंडिशन काय बघा, खाली लिहून दिली मी तुम्हाला. अशा उदाहरणामध्ये उत्तरातील संख्या कळलंय? दिलेल्या संख्येतून, ह्या संख्येतून काय करावी? वजा करावी. मग आता सरळ सरळ 432 वजा 47. मगाशी आपण बेरीज करीत होतो. मग आता इथं 47 वजा केल्यावर उत्तर किती येतंय पाहू आपण. आता बघा, 12तून 7 जातं का? नाही जात. आपण हातच्या घेतला, 12तून 7 सॉरी जात, 2तून 7 नाही, 12तून 7 जात. मग 12तून 7 गेले, खाली किती राहिले? 5. याचा 1 गेला, किती उरले? 2. आता 2तून 4 नाही, उष्ण घेतला, किती झाले? 12. आता 12तून 4 गेले, 8. परत याचा माघारी गेला, म्हणजे किती? 3च. आता उरले किती? 3. 385 आहे का बघा? उत्तर नंबर 4. काय करायचं कळलंय का? हे बघ, असं जर आलं प्रश्नचिन्ह, वजाचं हेच काढायचं. वजा किती वजा केलेत हे काढायचंय.
तर ह्या संख्येतून ही संख्या फक्त काय करायची, मायनस करायची. म्हणजे या दोघांमध्ये लक्षात ठेव, या दोघांमध्ये काय करायचंय, वजाबाकी करायची. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची. समजतंय? आता इथं तुम्हाला मगाचा नियम काम करणार, समान चिन्ह आणि भिन्न चिन्ह लिहा. आता डायरेक्ट तुम्ही आडव्या पद्धतीने करू शकता. इथं उभी मांडणी करायची गरज नाही. उभी मांडणी केलं परत गोंधळून जातात तुम्ही. समान चिन्ह आलेत आणि इथं विरुद्ध चिन्ह आहे, हे वेगळं चिन्ह आहे. म्हणजे आधी समान चिन्हांची बेरीज करावं लागेल तुम्हाला. समान चिन्हांची बेरीज म्हणजे याला प्लस मध्ये मांडावं लागेल. 555 55 5 यांची बेरीज करून घ्यावं लागेल आधी, मग त्याच्यातून वजा करावं लागेल. झालंय? ही आलेली बेरीज त्या संख्येतून वजा करायची. नाही तर परत गोंधळ. या आलं झालं उत्तर पुढे. 4940. बर, आकाश लक्ष दे काय करतोय पाय. हे बघा, आपल्याला इथं हे लक्षात आलं पाहिजे, परीक्षेमध्ये असं येणार आहे. आता हे आलेलंच आहे पेपरमध्ये 2017ला नागपूरच्या. नीट ऐका आता मी काय सांगतोय. इथं काय झालं बघा, ही जी संख्या इथं प्लसचं चिन्ह दिसत नाही, पण ज्यावेळेस चिन्ह नाही त्यावेळेस प्लस असते. आणि आता मायनसचं चिन्ह किती, 1 2 3. समान चिन्ह जेवढे आहेत त्यांची काय करायची, बेरीज. समान चिन्हांची जी संख्या आहे ती बेरीज करणार आपण. मग आपण काय केलं, ह्या तीन संख्येची चिन्ह सारखे आहेत, त्यांची आपण बेरीज केली. मग 555 अधिक 55 अधिक 55 5 सॉरी. मग आता 5 त्रिक 15. अच्छा किती आला, 1. 5 आणि 5 10. 10 आणि 1 11. अच्छा किती आला, 1. 5 आणि 1 6. 615. आता काय करायचं, हे चिन्ह द्यायचं याला, मोठ्या संख्येचं का लहान संख्येचं, मोठ्या संख्येचं. आता मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसच आहे, म्हणजे मायनसचं चिन्ह दिलं. 615. आता बघा 5555 याला प्लसचं चिन्ह आहे, बरोबर आहे. आणि याच्या कोणतं चिन्ह आहे, वजाचे चिन्ह आहे. म्हणजे किती आहे, 615 आहे. आता भिन्न चिन्ह आले म्हणजे यांची काय होणार आहे, वजाबाकी. म्हणजे इकडे प्लसचं चिन्ह आहे आणि याचं जे उत्तर आलं याचं चिन्ह कसं आलंय, मायनस. आपण वजाबाकी करणार. मग इथं 5तून 5 गेले 0, 5तून 1 गेला 4, 5तून 6 जात नाही, उष्ण घेतला, 15तून 6 गेले 9, बरोबर. आणि याच्यातला 1 निघून गेला म्हणजे उरले किती, 4. 4940 उत्तर नंबर. समान चिन्ह आले काय करायची, बेरीज. मग इथं वजाचे चिन्ह जरी समान आले, बेरीजचे चिन्ह जरी समान आले तर बेरीजच होणार आहे. मग 3 वेळा समान चिन्ह आलंय, मग ह्या 3 संख्येची काय केली आपण, बेरीज केली. मग आपल्या लक्षात आलं ह्या तिघांची बेरीज किती होती, तर आपण इकडे बेरीज करून काढल्यावर लक्षात आलं 615 होती. पण या उत्तराला चिन्ह कोणतं आलं, मोठ्या संख्येत चिन्ह. मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे, वजा. या तिन्ही पैकी मोठ्या संख्येत चिन्ह याला देऊन टाकलं. मग आता इथं ऑलरेडी किती आहे, 55 म्हणजे 5555. पण याचं चिन्ह कोणतंच नाही म्हणजे कोणतं आहे, प्लस. मग प्लस आणि मायनस, आता काय होणार, मायनस होणार, कारण आता इथं भिन्न चिन्ह झाले. मग भिन्न चिन्ह झाले म्हणून आता तो वजा बाकी होणार. म्हणून या संख्येतून ही संख्या वजा केली. आणि ज्यावेळेस आपण या संख्येतून ही संख्या वजा केली त्यावेळेस उत्तर काय आलं, 4940. कळलंय? चला अजून एक उदाहरण तुम्हाला सोडवा. आता त्याच टाईपचं आहे बघा, आता जमतंय का. आता इथं समान चिन्ह दिसतात, यांचे काय करायचं आपल्याला, बेरीज. आता आपण 999 99 आणि 9 हे एकक स्थानाखाली एकक स्थान, हे खूप महत्वाचं आहे. इथं बेरीज करताना पण घोटाळा होऊ शकतो काय. तिथं बेरीज केली आपण, 9 त्रिक 27. आजचे किती आले, 2 आले. संख्यात 7 घेतली, 2 आले. आता इथं 9 9 18, 18 आणि 2 आजचे किती आले, 2. 9 2 11, 1107. पण मला सांगा आता ही समान चिन्हाची बेरीज झाली, पण उत्तराला चिन्ह वजा चिन्ह का, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह याला दिलं आपण. म्हणजे इथं असं झालंय आता 9999 वजा मोठ्या संख्येत चिन्ह 1107. मग आता तुम्हाला यांची वजा बाकी करायची, ठीक आहे. मग 9999 वजा 1107. 9तून 7 गेले 2, 9तून 0 गेला 9, 9तून 1 गेला 8, 9तून 1 गेला 8, 88 92 उत्तर नंबर 3च. पण इथं नोट करा तुम्ही काय केलं, हे आता मजा वाटते.
चांगला महिना 2 महिना 3 महिन्याने उघडलं, मी काय केलं तर इथं हेच कळत नाही, म्हणून हे लिहून ठेवायचं. या प्रकारच्या उदाहरणात तिथं या प्रकारच्या उदाहरणात समान चिन्हांची बेरीज करावी. आज आपण फक्त एक प्रकार शिकलोय. कोणता? पूर्णांकाची वजाबाकी, साधी वजाबाकी, जी शाळेपासून आपण शिकत आलोय तीच वजाबाकी शिकलोय. फक्त तुमचं कॅल्क्युलेशन किती पक्क आहे हे बघण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे, कारण याच्यात जितका हात चांगला मोकळा होईल. आता पेपरला प्रश्न आहे त्याच्यावर पण आपण म्हणतो इतकं सोपं आहे का, आलंय पेपरला आणि आलेलेच प्रश्न आपण घेतले सगळे. फक्त आता मी काय घेतलेत, तुम्ही काम काय करायचं, याच्या व्यतिरिक्त अजून उदाहरणं आहेत भरपूर. मग तुम्ही आणखी हात चांगला मोकळा होण्यासाठी पेपरमध्ये जे प्रश्न आले ते घ्यायचे. आता काय करायचं, तुम्ही घरी गेल्यावर ते जम्बोचं पुस्तक तुमच्याकडे असणार आहे, प्रश्नसंच, किंवा तुमच्याकडे 44 असेल, जे कोणतं असेल. आता जम्बोवाल्याचं 50 पण आलंय, जर तुम्ही नसलं घेतलं अजून तर नवं घ्या आता. तर मग 45 किंवा 50,000चा जे काही ठोकळा आहे प्रश्नसंच पाहिजे आपल्याला जम्बोवाला. मग त्याच्यातून काय करायचं, बेरीजचं उदाहरण, बेरीजमध्ये तुम्हाला मी सांगितलेले सगळे उदाहरणं करून घ्यायचे. वजाबाकीचा आता फक्त आज एक टाईप झाला ना, त्याच टाईपचे फक्त या टाईपचेच उदाहरणं घ्यायचे. साधी बेरीज काढायची, फक्त साधी बेरीजचे जेवढे कॅल्क्युलेशन आहे त्यातले शोधू त्याला काय करायचं, गोल करायचं. हे झालं आपलं उदाहरण, हे उदाहरण झालं, हे उदाहरण झालंय, ते गोल करून घ्यायचे. म्हणजे काय होईल, हळूहळू जसं जसं आपला हा प्रकार संपल तसं त्यातले उदाहरणं पण संपतील तुमचे. म्हणजे तेवढे उदाहरणं हाताखालून निघतील ना, ते पण आलेली उदाहरणं निघतील. 2004 पासूनची उदाहरणं आहेत ती, 2004 पासून ते 2000 आतापर्यंतचे. समजतं मी काय सांगतोय. पण आपला हात साफ करण्यासाठी ते उदाहरणं सोडून घ्यायचे. आणि त्याने काय होईल, एक तर पेपराचे उदाहरणं हाताखालून गेल्यावर तुमचं कॅल्क्युलेशन पक्क होऊन जाते. तुम्ही म्हणणार झालं आता मला कळलंय, याच्या पुढे जायचंय आपल्याला स्पीड. आता मला समजा गाडी चालवायची कळली, गिअर कुठे आहे, ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे आहे, सगळं कळलंय फक्त. आता शिकतो मी गाडी बसायलोय. पण गाडी पहिल्या गिअरवर चालवणं आणि गाडी 4थ्या गिअरवर चालणं ह्याच्यात फरक आहे. बरं, गाडी 4थ्या गिअरवर गेल्यानंतर परत ती पहिल्यावर आणता आली पाहिजे, दुसऱ्यावण्यात आली पाहिजे, तिसऱ्यावण्यात आली पाहिजे. वाटलं टायमाला जर ऍक्सिडेंट होऊ शकतो तर पटकन ब्रेक दाबता आलं पाहिजे. हे कधी जमणार आहे, ज्यावेळेस तुम्ही गाडी प्रॅक्टिस करणार आहे. रोज गाडीवर प्रवास असेल तरच गाडी चांगली पक्की जमते का नाही. सेम टू सेम आहे. गणितामध्ये सगळ्यात मेन काम आहे सराव. जे शिकलात ते रोज करावं. त्यालाच म्हणायचं सराव. मग जेवढे झालेत तेवढे उदाहरणं, तुम्ही पेपरमध्ये आलेली उदाहरणं, टॉपिक काढायचा तो. आता तुम्हाला मी सांगतोय ना, मी सांगतो त्या पद्धतीने जा. मग आपण काय करू, बेरजेचे सगळे उदाहरणं पुस्तकातले सरसकट मारून टाकू जम्बो मधले. तुम्ही स्वतः पण सोडवा. मी इथे बरेचसे घेतोय, तुम्ही घरी गेले परत ते शोधून, जे झाले ते नाही घेतले तरी चालते, तुम्ही जे झाले नाहीत ते घ्यायचे. ठीक आहे. आणि मग बेरीज झाली, वजाबाकी झाली, मग गुणाकाराकडे जाऊ आपण. गुणाकार झाले की भागाकाराकडे जाऊ. मग ह्यांचं झाल्यानंतर आता बेरीज वजाबाकी झाले, मी एक काम करणार आहे, परत बेरजेचे वजाबाकीची एकत्रित उदाहरणं घेणार आहे तुम्हाला. जसं आता आपण बेरजेचं वजाबाकीचं उदाहरण घेतलं शेवटी, कळलं का. त्या टाईपची एकत्रित उदाहरणं आले ते घेणार. त्या टाईप झाल्यानंतर मग गुणाकारात, मग भागाकारात, मग आपण संक्षिप्त रूप काटाकाटीचं पण थोडंसं खेळू. काटाकाटी भागाकारातले कामाला येते. पटकन एका संख्येने दोन्ही संख्येला भागता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी पाड्याची गरज आहे. गुणाकारासाठी आणि भागाकारासाठी पाड्याची गरज आहे. म्हणून म्हणलं आता बेरीज वजाबाकी संपूस तर तुम्ही पाडे करायचे. आता 20 पोत तरी ढकला गाडी तुमची, आणि पाडा मानता आला पाहिजे खटखट. नाही तर मग मला पाडा येतो इथं करताना आठवत नाही, असं नको व्हायला. समजलंय. एकदा केला की सोडून नाही द्यायचा. रोज पाडे वाचायचे, पाडे लावूनच ठेवायचे तुमच्या पुढं. तुम्ही म्हणा मिले हुशार तरी सुद्धा आलं लक्षात. गाढव समजून स्वतःचं काम करायचं. आता सुरुवातीला ऑप्शनच नसते. तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यात मदत होणार आहे कोणाची, पाड्यांची. पाडे पटपट, कारण जेवढे मोठे पाडे असतील तेवढं लवकर कॅल्क्युलेशन होईल. आता समजा आपल्याला मोठ्या संख्येला अंश आणि छेदात जर मोठी मोठी संख्या आली तर एकाच संख्येने जर भागायचं झालं तर मोठी संख्या असेल तर सोपं, नाही तर मग पोरं 2 पासून सुरू करतात, मग 2, मग 4, मग 3, मग 5 असं करतात. मग 2 ने म्हणलं परत किती काटाकाटी वाढत जाते. त्याच्यामुळे मोठी जर संख्या कळली तुम्हाला, आता समजा तुम्हाला 23चा पाडा येतो, 23ने दोन्हीला भाग जातोय, खटाखट 23ने भाग काढून उत्तर काढू शकता. म्हणजे सांगायचं मला एवढंच आहे, जितके पाडे जास्त चांगले असतील तितकं तुमचं सोपं होणार आहे. म्हणून तुमचं काम काय आहे, पाडे करणे आहे. आणि हे फक्त ऐकायचं नाही. जर तुम्हाला गणित खरंच सुधारायचं असेल इमानदारीने तर ते करावं लागेल. कळले. नाही तर मग मी तुम्हाला सांगतो, तुमचं जर मला जाणवलं नाही तर मी पुढे जाणार नाही. कारण मग गाडी आपली तिथेच घोटाळणार आहे. कारण तुम्हाला जर पुढचा गेअर टाकायचा, मी तुम्हाला कसं काय बसू 4थ्या गेअरवर. तुमच्या हातात गाडी नाही देऊ शकत मी, धडकीत आणतो तुम्ही. म्हणून तुम्हाला आधी पहिला दुसरा गेअर साफ करून घ्यायचा आहे, मग तिसऱ्या, मग 4थ्या गेअरवर जाऊ. म्हणजे आता शिका आपला पहिला गेअर झालाय, आता दुसरा गेअर चाललाय आपला वजाबाकी, तिसरा गेअर काय आहे गुणाकार, आणि 4था गेअर काय आहे. मग याचा हात साफ झाला की तुम्ही गाडी परफेक्ट चालायला शिकणार. पुढे काही नाही. तुम्हाला सांगतो, हे 4 झालं ना, याच्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अपूर्णांक.
आणि अपूर्णांकातलं बरंचसं काम मी इथं ऑलरेडी करतोय, तुमच्या लक्षात येतं की नाही मला माहित नाही, पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल. दशांश अपूर्णांक, त्याच्यानंतर साधा अपूर्णांक आणि आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हे 3 टाईप ते इथंच आपले कव्हर होते. म्हणजे अपूर्णांकाचं पण बऱ्यापैकी भांडवल इथंच कव्हर करतोय मी. पण पुढे गेल्यानंतर आणखी अपूर्णांकात काय, ह्या अपूर्णांकाचं रूपांतर त्या अपूर्णांकात, त्या अपूर्णांकाचं रूपांतर ह्या अपूर्णांकात, दशांशचा आपल्याला साधा करायचा, साधाचा आपल्याला दशांश करायचा, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा साधा अपूर्णांक करा, असेही असते. मग ते तुम्हाला पुढे जमल, पण आधी हे करावं लागेल. समजते? आधी तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळे उदाहरणं काढायचे आपल्या हाताखालून. तुम्ही म्हणायचंच नाही मला येते, तरी सोडायचंय. येड म्हणून सोडा सुरुवातीला, कारण जितका हात मोकळा होईल. मी काय म्हणतोय, जर तुम्ही जम्बो मधले तेवढे उदाहरणं केले ना, आपला शब्द आहे तुम्हाला आपोआप कॅल्क्युलेशन जमायला लागेल, स्पीड वाढेल तुमचा, आणि माझ्यापेक्षाही शॉर्टकटने उत्तर काढायची सवय लागेल तुम्हाला. आणि एकदा माझं काम काय माहिती का, तुम्हाला हायवेवर आणून सोडणे, एकदम मातीच्या रस्त्यातून, कच्च्या रस्त्यातून डांबरी आणले, डांबरीहून डायरेक्ट हायवेवर आणले. एकदा तुम्ही हायवेत बसले आणि एकदा तुमचा हात साफ झाला, नंतर मी नसलो तरी चालतोय, तुम्हाला आपोआप ऑटोमॅटिक गाडी चालते तुमची. समजतंय? बिना गिअरची गाडी, ऑटोमॅटिक गाडी. धन्यवाद. उद्यापासून स्वतःच पेन आणच काय.